नमस्कार, जय हिंद भावांनो. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आर्मीची मित्रांनो 2024च्या नवीन भरती मित्रांनो निघत आहे. यारो नागपूर, यारो छत्रपती संभाजीनगर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर या पाचही यारोची भरती मित्रांनो 9 2024 मध्ये निघत आहे. आणि या पाचही यारोची ज्या मित्रांनो भरत्या कंप्लीट झाल्या 2023च्या. तर यारो नागपूरची भरती झाली आहे, त्याचबरोबर यारो छत्रपती संभाजी महाराज नगरची सुद्धा मित्रांनो भरती झाली आहे, त्याचबरोबर यारो पुणेची सुद्धा भरती झाली आहे, यारो मुंबईची सुद्धा भरती झाली आहे, त्याचबरोबर यारो कोल्हापूरची सुद्धा भरती झाली आहे. तर 2023च्या महाराष्ट्रातील या पाचही यारोची मित्रांनो भरती कंप्लीट झाली आहे 2023ची. आणि या ठिकाणी मित्रांनो या पाचही यारोमध्ये बऱ्याच मुलं जे मित्रांनो कटलेले आहे, बऱ्याच मुलांचं मित्रांनो सिलेक्शन झालं नाही या भरतीमध्ये. तर बऱ्याच मुलांची कमेंट होती की सर आम्ही पेपरमध्येच कटलो, पहिल्या याच्यात जास्त मुले पेपरमध्ये कटले आहे आणि त्यापेक्षा जास्त मुले मित्रांनो रनिंगमध्ये कटले आहे. आणि त्यापेक्षा मुलं जे मित्रांनो रनिंग काढून सुद्धा कटलेले, एक्सिलेंटमध्ये रनिंग काढून सुद्धा मित्रांनो कटले आहे मुलं, त्याचबरोबर सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून सुद्धा कटलेले आहे. काही काही मुलं तर मित्रांनो ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढून, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून तरी मेडिकलमध्ये कटलेले आहे, हाईटमध्ये कटलेले आहे. तर अशा बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होते यारोमध्ये ज्यांनी सुद्धा रनिंग काढलेली आहे, त्यांचं मेडिकल क्लिअर आहे, फक्त रिझल्टची वाट आहे. तर त्या सर्व मुलांना मित्रांनो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे सर्वांचं, हेच मित्रांनो आपली देवापुढे प्रार्थना असणार आहे. तर पाहता बऱ्याच मुलांची कमेंट होती की सर आम्ही रनिंगमध्ये कटलो, सर एका सेकंडनं कटलो, आम्ही यावेळेस पूर्ण ताकद लावणार आहे, आम्ही यावेळेस सर पूर्ण आम्ही ताकद लावणार आहे, पूर्ण यामध्ये आम्ही फोकस देणार आहे, आम्ही लेखीमध्ये कटलो होतो सर. तर या नवीन भरती कधी निघणार आहे सर? यारो पुणेची भरती कधी निघणार आहे? यारो मुंबईची नवीन भरती कधी निघणार आहे? यारो नागपूर नवीन आर्मी भरती कधी निघणार आहे? यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती नवीन कधी निघणार आहे? यारो छत्रपती संभाजीनगर ही भरती कधीपर्यंत येणार आहे? यावर एक व्हिडिओ बना, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्रातील या पाचही यारोची भरती कधीपर्यंत येणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा महाराष्ट्रामध्ये मित्रांनो या पाचही यारोची भरती कंप्लीट झाली आहे 2023ची. यारो नागपूरची झाली आहे, त्याचबरोबर यारो छत्रपती संभाजीनगरची झाली आहे, पुणेची झाली आहे, मुंबईची झाली आहे, कोल्हापूरची झालेली आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बऱ्याच मुलांना मित्रांनो अपयश आलं आहे, बरेच मुलं म्हणजे पेपरमध्ये सुद्धा जास्त मुलं कटलेले आहे आणि काही मुलं रनिंगमध्ये सुद्धा जास्त कटलेले आहे. आणि सगळ्यात जास्त जो टॉप यारो होता तो होता मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर यारो नागपूर. आणि बाकी जे होतं पुणे झालं, त्याचबरोबर मित्रांनो मुंबई झालं, कोल्हापूर झालं, या ठिकाणी चांगले मुलं घेतले जात होते. म्हणजे 50-70 अशा प्रकारे मुलं या ठिकाणी घेत होते या तीन यारोमध्ये. ठीक आहे. आणि टायमिंग सुद्धा 5 मिनिट 40 सेकंडपर्यंत सुद्धा चालू होता. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो बरेच मुलं जे लेखी परीक्षेमध्ये सुद्धा कटले आणि जास्त मुलं मित्रांनो ग्राउंडमध्ये सुद्धा कटलेले आणि काही मुलं मित्रांनो ग्राउंड काढून सुद्धा ते मेडिकलमध्ये कटलेले. तर पहा मित्रांनो ज्या पण मुलांचं यावर्षी सिलेक्शन झालं नसेल, जे पण मुले कटले असेल, तर तुम्हाला एकच सांगतो टेन्शन घेऊ नका. तुम्ही ज्या ठिकाणी कमी पडले त्या ठिकाणी मित्रांनो जास्त फोकस करा. तुम्ही जर पेपरमध्ये कटले असेल तर पेपरवर जास्त मित्रांनो तुम्ही लक्ष द्या. तुम्ही जर ग्राउंडमध्ये कटले असेल, रनिंगमध्ये कटले असेल तर रनिंगवर जास्त फोकस करा, 2-2 टाईम प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तुम्ही जिथं कमी पडले मित्रांनो 2023च्या भरतीमध्ये तिथं जास्त फोकस करा तुम्ही. ठीक आहे. आणि तुम्हाला फॉर्म कायच्यात भरायचा ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर आता बऱ्याच मुलांचे डिमांड होते की सर यारो नागपूर भरती कधी निघणार आहे, छत्रपती संभाजीनगर कधी निघणार आहे, पुणे यारो कधी निघणार आहे, त्याचबरोबर मुंबई यारो कधी निघणार आहे, त्याचबरोबर कोल्हापूर यारोची नवीन भरती कधी निघणार आहे 2024 मध्ये. तर तुम्हाला आताच सांगून देतो या पाचही यारोची, महाराष्ट्रातील या पाचही यारोची जी भरती आहे मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो निघण्याचे जास्त चान्सेस आहे. जानेवारी महिन्यामध्ये, जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचे फॉर्म चालू होऊ शकते या 2 महिन्यामध्ये. त्याचबरोबर तुमचा जो पेपर आहे मित्रांनो हा मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये होऊ शकते. तर 2024 मध्ये मित्रांनो आर्मीची भरती निघत आहे. ठीक आहे. तर तुम्ही मित्रांनो गपलतीत राहू नका की बा आता भरतीला टाईम आहे, भरती आताच झाली, कोल्हापूरची झाली आताच, त्याचबरोबर पुणेची झाली, मुंबईची झाली, नागपूरची झाली, संभाजीनगरची झाली. तर असं जर तुम्ही म्हणत असाल तर असा विचार करू नका, कारण की आर्मीची भरती मित्रांनो निघत आहे, नवीन भरती निघत आहे 2024 मध्ये. तर आतापासूनच मित्रांनो तयारी चालू ठेवा. तर नवीन भरती तुम्हाला आताच सांगून देतो जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये या पाचही यारोची जी भरती आहे 2024 मध्ये निघत आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये फॉर्म चालू होणार आहे आणि तुमचे
जो पेपर आहे हा मित्रांनो मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की प्रेझेंट टाइमला जे मित्रांनो अशी चर्चा चालू आहे की जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत ही भरती येणार आहे. आणि टेंटेटिव्ह जे मित्रांनो कॅलेंडर सुद्धा मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन सुद्धा व्हायरल होता अंदरून. ठीक आहे, तर आपापल्या तयारीमध्ये राहा. 100% आर्मीची भरती 2024 मध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये निघणार आहे. असं का सांगत आहे, आर्मीची भरती मित्रांनो दरवर्षी निघत असते. बाकी कोणतीही भरती निघणं 1-2 वर्ष लेट होऊ शकते, कोणतीही भरती. ठीक आहे, कोणत्याही विभागाची म्हणा, SSC GD म्हणा किंवा इतर कोणती भरती म्हणा, पण फक्त आर्मीची भरती मित्रांनो लेट होऊ शकत नाही, कारण की आर्मीचे दरवर्षी जवान रिटायर होत असते आणि त्यांच्या जागा दरवर्षी भरावं लागते. दरवर्षी जवान ट्रेनिंगवर जाते आणि दरवर्षी त्या जागा मित्रांनो भरावं लागते, लक्षात ठेवा. आणि दरवर्षी जवान रिटायर होत असते इंडियन आर्मीचे आणि दरवर्षी ते जागा भरावं लागते. आणि या आधीपासूनच मित्रांनो आर्मीमध्ये दरवर्षी वर्षातून एक वेळा मित्रांनो भरती 100% येत असते. ठीक आहे, तर आपापल्या तयारीमध्ये राहा. ठीक आहे, लवकरच मित्रांनो भरती येणार आहे, तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचे फॉर्म चालू होऊ शकते. सर्व एरोचे महाराष्ट्रातील कोल्हापूर एरो म्हणा, त्याचबरोबर पुणे मुंबई एरो म्हणा किंवा छत्रपती संभाजीनगर एरो म्हणा किंवा मग एरो नागपूर म्हणा. ठीक आहे, तर आपापल्या तयारीमध्ये राहा, आतापासून तयारीमध्ये राहा. ठीक आहे, तुम्ही ज्या ठिकाणी कमी पडले तिथं मित्रांनो जास्त जोर द्या. आणि तुम्हाला सांगतो फॉर्म कायच्यात भरायचा, तर GD मध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा, कारण की GD मध्ये सर्वात जास्त मुलं घेते. ठीक आहे, जास्त मुलं जर घेत असेल तर ते GD मध्ये घेते आणि जास्त मुलांचं सिलेक्शन GD मध्ये होते, कारण की जागा जास्त असते. तर GD साठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि GD साठी उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये मित्रांनो नियम चेंज झाला की सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे. तर ते मित्रांनो लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे GDचा, तर यामध्ये पहा 50 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये विज्ञानचे 15 प्रश्न, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न असा 50 मार्काचा पेपर असते सर्वात आधी. नंतर तुमचा यामध्ये ग्राउंड असते 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगचा जो टायमिंग असते तो आहे मित्रांनो 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटसाठी टायमिंग आहे. आणि सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग आहे तो आहे मित्रांनो 5 मिनिट 45 सेकंड एवढा टायमिंग. तर एवढा टाइम भेटते GDला. ठीक आहे, तर जेव्हा सुद्धा मित्रांनो आर्मीची भरती निघन तर तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो मित्रांनो, GD मध्ये फॉर्म भरायचा, कारण की सर्वात जास्त मुले GD मध्ये घेते. ठीक आहे, आणि क्लर्कमध्ये सुद्धा मित्रांनो खूप कमी मुले घेते. ठीक आहे, त्याचबरोबर ट्रेडमॅनमध्ये सुद्धा खूप कमी मुले घेते, म्हणजे 10च्या वर तर घेतच नाही, 10-15 मुलेच घेते ट्रेडमॅनमध्ये. ठीक आहे, 100 मुलांमधून. आणि GD मध्ये कसं आहे 100 मुले सोडले आणि 100 पैकी 50 किंवा 70 मुले मित्रांनो पुणे एरोला घेतले, मुंबई एरोला घेतले, त्याचबरोबर कोल्हापूर एरोला घेतले. हे मित्रांनो एक उदाहरण आहे. ठीक आहे, तर तुमचं जास्त सिलेक्शन होण्यात जास्त चान्सेस आहे मित्रांनो GD भरतीमध्ये. ठीक आहे, तर GD मध्येच फॉर्म भरायचा नवीन भरती निघाल्यावर. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी माहिती मित्रांनो मी तुम्हाला देत राहणार आहे आर्मी भरतीबद्दल. तर आतापासून तयारी चालू ठेवा. त्याचबरोबर तुम्ही जर ट्रेडमॅनमध्ये फॉर्म भरत असाल तर ट्रेडमॅनमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, GDमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ट्रेडमॅनमध्ये सुद्धा छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. टेक्निकलमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते आणि टेक्निकलसाठी सुद्धा छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि क्लार्कसाठी उंची यामध्ये 162 सेंटीमीटर लागते. ठीक आहे, तर एवढं यामध्ये हे आहे ग्राउंड आहे. ठीक आहे, यामध्ये एवढी उंची आहे. ग्राउंड 1600 मीटर रनिंग असते आणि 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग GDसाठी जास्त दिल्या जाते आणि जास्त मुले GDचे घेतल्या जाते. तर पहा नवीन भरती मित्रांनो 2024 मध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये निघत आहे. या 5 एरोची छत्रपती संभाजीनगर म्हणा, नागपूर एरो म्हणा, पुणे एरो म्हणा, कोल्हापूर एरो म्हणा, मुंबई एरो म्हणा. ठीक आहे, तर आपापल्या तयारीमध्ये राहा आतापासून. ठीक आहे, तुम्ही मित्रांनो गप्पलतीत राहू नका, आतापासून अभ्यास करा. तुम्ही मागच्या भरतीमध्ये जिथं कमी पडले तिथं जास्त जोर द्या. ठीक आहे, तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट, वेळोवेळी मार्गदर्शन करत राहणार आहे. तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.